महाराष्ट्र में बारिश की असमान स्थिति ने किसानों की चिंता बढ़ा दी है। कहीं भारी बारिश से फसलें बर्बाद होने की आशंका है तो कहीं बारिश नहीं होने से खेत सूखे पड़े हैं। इस बीच कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार से दोबारा बुआई के लिए वैकल्पिक बीज उपलब्ध कराने की मांग की है। वहीं भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने किसानों की मदद के लिए संवेदनशीलता के साथ काम करने की बात कही। एल निनोचा प्रभाव आता तुम्हाला पहिला पाऊस जो काही तोडकळ आला आणि मुंबई कोकण भागामध्ये जो काही पाऊस झाला तिथे जास्त झाला, पण उर्वरित मराठवाड्यामध्ये फार वाईट बिकट परिस्थिती आहे। विदर्भात आहे, सोयाबीनच्या बेल्टमध्ये प्रचंड शेतकऱ्यामध्ये आता चिंतेचं वातावरण आहे, कारण सोयाबीनचं बियाणं आलं ते उगवलं नाही आणि आता पाण्यामुळे जे उगवलं तेही जाणार आहे आणि हा ड्राय स्पेल जर 11 दिवसाचा असेल तर पूर्णतः कापूस आणि सोयाबीन ही पिकं, ही नगदी स्वरूपाची पिकं ही पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे। आम्ही पर्यायी बियाणे जर त्वरित नाही मिळाले, म्हणजे दुबार पेरणीसाठी पाऊस आला आणि वाचले तर ठीक, पण दुबार पेरणीसाठी सरकारनं व्यवस्था करायला पाहिजे आणि ते तातडीनं केली पाहिजे दुबार पेरणीसाठी बियाणाची, तर शेतकरी वाचेल। नाहीतर शेतकरी पुन्हा यावर्षी प्रचंड कोरड्या दुष्काळाला सामोरं जावं लागेल आणि त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसानही होईल। पण एक लक्षात घ्या, या सरकारची या संदर्भात कुठलेही चिंतन नाही, बैठक नाही, काही चर्चा नाही की उद्या काय होणार आहे, काय परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल। यांना हे बिनधास्त आहेत। त्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा दुबार पेरणीसाठी बियाण्याची काय तयारी आहे हे विचारलं आणि ज्या कंपन्या बोगस बियाणे पुरवठा केले त्या सगळ्या कंपन्यांवर कारवाई करायची मागणी मी स्वतः केली। मंत्र्यांनी फ्लोअरवर सांगितलं की आम्ही या सगळ्या कंपन्यांवर तातडीनं कारवाई करतो, या कंपन्या बंद करतो। आता मी आज विचारणार आहे, काल 2-4 दिवस झालेत, आता हाऊस संपल्यानंतर 2 दिवस गेलेत, आज काय कारवाई सरकार करते त्याकडे पण लक्ष आहे। आणि मी कृषी मंत्र्यांनाही बोलणार आहे की तुम्ही पर्यायी बियाणे म्हणजे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध तुमच्याकडे काय आहे, काय परिस्थिती आहे, यासाठी तातडीची एक बैठक लावा आणि या सोयाबीन कापास बेल्टमधील लोकप्रतिनिधीला आणि शेतकरी प्रतिनिधीला बोलवून त्यांना सगळी माहिती द्या, अशी मागणीसुद्धा मी करणार। गंभीर आहे। मी अशा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला मदतीच्या भावनेने काम केलं।